हाय नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आपण फोर टक्स ब्लाउजची कटिंग स्टिचिंगचा पार्ट आपण पाहत आहोत। तर फ्रंट पार्ट आपला स्टिच करून झालेला आहे। ह्याच्या अगोदर आपण ह्याची कटिंग पाहिलेली आहे, ठीक आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा। तर 36 साइजची कटिंग आपली आणि स्टिचिंग आपली इथं फोर टक्स ब्लाउजची चाललेली आहे। तर फोर टक्स ब्लाउजची कटिंग स्टिचिंग आपण आता पाहूया। फ्रंट पार्ट आपला स्टिच करून झालेला आहे फोर टक्स ब्लाउजचा, ठीक आहे। आता बॅक पार्ट आणि आपली बाही जॉईंट करायची चाललेली आहे। तर आणि गळ्याला पाइपिंग कशी करायची हे देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि फिटिंग कशी टाकायची आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत, ठीक आहे। आता पहा, आपण आजच्या बॅक पार्ट आणि बाही जोडायची राहिलेली ती आपण पाहणार आहोत। लास्टपर्यंत व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। आपण पूर्णपणे आपण शेवटपर्यंत लास्टपर्यंत फिटिंग टाकेपर्यंत पूर्ण ब्लाउज रेडी होईपर्यंत आपण आजचा व्हिडिओ घेणार आहोत, ठीक आहे। नंतर उद्यापासून आपल्याला नेक्स्ट ब्लाउजला म्हणजे कटोरी ब्लाउजला आपण सुरुवात करूया, ठीक आहे। डायरेक्ट आपण करणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या ब्लाउजला कुठली मापे लागणार आहेत, टाकावी लागतील हे तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्यूज होऊ नये, ठीक आहे। त्याच्यामुळे अगोदर तो चार्ट मी देणार आहे आणि त्याच्यानंतर हुक कसं बसवायचं आहे, हात शिलाई कशी करायची आहे त्याचा व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण कटोरी ब्लाउजला आपण सुरुवात करणार आहोत, ठीक आहे। पहा, इथं बॅक पार्ट आणि बाही जोडायसाठी आपल्याला बाही सुद्धा लागणार आहे, क्रॉस पट्ट्या लागणार आहेत गळ्याला पाइपिंग करण्यासाठी आणि बॅक पार्ट हा आपला, ठीक आहे। अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलं, ठीक आहे। चला आपण आता स्टिचिंगला सुरुवात करूया। व्हिडिओ आपला नवीन कोण पाहत असेल, आपल्या चॅनलवरती नवीन कोण आले असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरचे बेल आयकॉन बटन नक्की दाबा, जेणेकरून आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडतील, ठीक आहे। इथपर्यंत तो आपले सर्व आता झालेलं आहे। आता आपण बॅक पार्टची कंबरपट्टी आपण स्टार्टिंगला जोडणार आहोत। त्याच्या अगोदर आपण हा टक्स आहे ना उभा, तो टक्स आपण टाकून घेणार आहोत, ठीक आहे। आपला व्हिडिओ स्किप न करता पहा। सर्व टिप्स आणि ट्रिक्स सर्व काही सांगितलेलं आहे फिनिशिंग सहित, स्टेप बाय स्टेप सर्व बघितल्याशिवाय कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, ठीक आहे। पहा, इथं दोन्ही आपण टक्स कसं टाकायचं आहे, तर इकडं 1.5 इंच शिलाई मार्जिनचा आपण पॉईंट घ्यायचा आहे, शिलाई मार्जिनचा, आणि तो पॉईंट घेतल्यानंतर आणि तो पॉईंट घेतल्यानंतर हा पॉईंट आणि हा घेतलेला पॉईंट आपल्याला किती भरतोय पाहायचं आहे, ठीक आहे। समजा इथं 9 भरत आहे, ठीक आहे। तर ह्याचा आपण मध्य काढायचा आहे। तर 9चं 4.5 येत आहे, तर 4.5 वरती आपण इथं मध्य काढायचा, 9 वरती टेप ठेवून असा दुमडून। मग तुम्हाला असा काढता येत नसेल तर असा मध्य काढा, ठीक आहे। पहा, अशा पद्धतीने इथं 4.5 मध्ये येत आहे। इथं 4.5 वरती एक टक्स घ्यायचा आहे आणि त्या टक्स पॉईंट घ्यायचा आहे। पॉईंटला दोन्ही साईडला अर्धा इंचाचा आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि असा टक्स आखून घ्यायचा आहे। पाहिलं आपण कटिंग करताना परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे ते, ठीक आहे। तर पहा, इथं टक्स आपण टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, ओके। आपण संपूर्णपणे फॅशन डिझाईनचा क्लास फ्री ऑनलाईन क्लास आपण पाहणार आहोत, ठीक आहे। तर पहा, इथं आपली आपण काय करूया, तर टक्स आता इथं टाकून घ्यायचा आहे। पहा, अशा पद्धतीने हे पूर्णपणे जे आहे आपण पाठीमागे जिथं टक्स टाकलेला आहे ती आपली बाजू उलट बाजू असते, ठीक आहे, म्हणजे आतली साईडची बाजू असते। पहा, इथं आता आपण पूर्णपणे ही बॅक पार्ट आपण पूर्णपणे ओपन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। पहा, दोन्ही साईडला आपण टक्स टाकून घेतलेले आहेत। इथून इथं दोन्ही साईडला टक्स आपण टाकून घेतलेले आहेत, ठीक आहे। इथपर्यंत समजलं। आता काय करायचं आहे, आपण कंबरपट्टी घ्यायची आहे। कंबरपट्टी आपण 2 इंचाची काढलेली होती, ठीक आहे। तर आपण त्या अगोदर इथं टक्स टाका, दोन्ही साईडला असं चिमटीने हे पहा हे टक्स पकडायचे आहेत आपण आणि अशा पद्धतीने उभा पार्ट आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित ते कापड सरळ करून घ्यायचं आहे। दाब वरती उचलायचा आहे आणि पुन्हा खाली सोडायचं आहे कापड ठेवल्याच्या वरती। आणि पहा, इथं आपल्याला आपली जी आहे ना टीप आपल्याला लॉक करून घ्यायची आहे, ठीक आहे। टीप लॉक करायला विसरू नका, ठीक आहे।
अशा पद्धतीने आपण टिप लॉक करून पुन्हा आपण हे जिथपर्यंत आपण टक्स पॉईंट टाकलेला आहे वरती तिथपर्यंत आपण इथं शिलाई आणायची आहे. आणि पहा ती कापड आता पूर्ण आपल्याला दाब उचलून ते कापड अशा पद्धतीने आहे ह्या जागेवरती फिरवून घ्यायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा त्याच्यावरती डबल टिप टाकता येईल. इथं जर तुम्ही डायरेक्ट कट केलं तर तुमची शिलाई तिथं उसळती, त्याच्यामुळे तसं रिटर्न पूर्ण घ्यायची आहे शिलाई आणि डबल टिप टाकायची आहे. पहा अशा पद्धतीने इथं आपण डबल टिप टाकलेली आहे. पहा इथं आता कटरने आपण इथं धागा कट करून घ्यायचा आहे. धागा कट करताना व्यवस्थित करा, कापड कापण्याची कट होण्याची शक्यता असते. ठीक आहे, त्याच्यासाठी कटरच यूज करा, कात्री यूज करू नका धागा कट करताना जर तुम्ही नवीन शिकत असाल तर. पहा अशा पद्धतीने आपण एक टक्स टाकून घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडला आपण टक्स टाकून घ्यायचा आहे. पहा फिनिशिंग सहित आपला कसा टक्स आलेला आहे. पहा हा बॅक पार्टचा टक्स आहे बरं का, हा आणि बॅक पार्टचा टक्स हा इथून पण ह्या साईडला व्यवस्थित पद्धतीने असं कापड ठेवायचं आहे. बोटाने व्यवस्थित कापड आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सहित कापड सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथं पण आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे, टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. पहा इथपर्यंत ह्या टोकापर्यंत सुई आणायची आहे, सुई खाली घ्यायची आहे आणि आपल्याला दाब वरती उचलून कापड अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. इथपर्यंत समजलं. आता पुन्हा तीच टिप आपल्याला माघारी रिटर्न आणायची आहे. ह्या टिपेवरती टिप माघारी रिटर्न आणायची आहे, म्हणजे डबल टिप इथं आपली पडेल. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि पुन्हा धागा कट करून घ्या. धागा कट करताना जास्त धागा कापडला ठेवू नका, आणि जर राहिला तर नंतर सांगेन तुम्हाला धागा तो कट करायचा कसा ते, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला आपले टक्स आता बॅक पार्टचे टाकून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं कंबरपट्टी टाकायची आहे. पहा अशा पद्धतीने कापड उलट करून घ्यायचा आहे. जो सरळ भाग असतो ना तो समोर असे वरच्या साईडला करायचा आहे आणि मगच कंबरपट्टी इथून अशी बसवायची असते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कंबरपट्टी आता बसूया. त्यासाठी इथं आपण 1.5-2 इंचाची कंबरपट्टी घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने कंबरपट्टी आपल्याला जर मापाला पुरत नसेल, ठीक आहे, तर आपण तिथं जॉईन द्यायचं आहे. पहा इथं 2 ते 1.25-2 इंचाची अशी आपण कापड घेतलेलं आहे कंबरपट्टीसाठी. ठीक आहे, तुमच्याकडे कापड जर तुम्हाला कमी पडत असेल तर 1.25-2 इंचाची सुद्धा पट्टी घेऊ शकता. ठीक आहे, पहा इथं आपल्याला कापड कमी पडत आहे तर आपण डबल कापड घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेवढंच मापाचं आणि अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून इथं आपण टिप टाकून आपल्याला हे कापड जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कंबरपट्टी लांब होईल, पुरती होईल. पहा अशा पद्धतीने आपण इथं आता व्यवस्थित अशा कंबरपट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. शिलाई इथं सुद्धा शिलाई लॉक करायला विसरू नका. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण धागा कट करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी धागा कट करायला विसरू नका हा राहिलेला, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित परफेक्ट येते, नाहीतर व्यवस्थित दिसताना दिसत नाही. ठीक आहे, आणि ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. पहा अशा पद्धतीने आपण कंबरपट्टी ओपन केलेली आहे. आता ही कंबरपट्टी आपल्याला व्यवस्थित अशी पुरणारी आहे. ठीक आहे, तुम्हाला कापड कमी पडलं असेल आणि पट्टी पुरत नसेल तर अजून एकदा तुम्ही जॉईंट देऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं आपल्याला असं ठेवायची आहे कंबरपट्टी आता. आणि इथं 1.5 इंच अंतर ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आता इथं 1.5 इंच अंतर ठेवून टिप मारायला सुरुवात करूया. सुरुवातीला शिलाई लॉक करायला विसरायची नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने शिलाई लॉक करून घ्या, जेणेकरून शिलाई उसू नये. आणि 1.5 इंच अंतर ठेवून व्यवस्थित सरळ असं व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगने टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हात दोन्ही असे ठेवत चला कापडावरती आणि अशा पद्धतीने इथं टिप मारून घ्या. ठीक आहे, एका हाताने कंबरपट्टी व्यवस्थित फिक्स करून घ्या आणि एका हाताने कापड व्यवस्थित असे पकडून ठेवा. अशा पद्धतीने कंबरपट्टीला टिप मारून घ्या. पहा अशा पद्धतीने आपण इथं टिप मारून घेतलेली आहे. इथं शिलाई लॉक करून घ्या. पहा आणि धागा कट करून घ्या. पहा अशा पद्धतीने. आता इथं अजून एक सांगते तुम्हाला. इथं कंबरपट्टी जी आपण जोडली ना तिथं पहा, इथं आपण आपला इथं माझा भाग आहे ना, इथं धागा निघणारा नाहीये, किनार आहे, त्याच्यामुळे मी इथं दुमडलेलं नाहीये. ते पण तुम्ही जरी तुमचा इथं जर धागा निघणारा कापड असेल, ठीक आहे, तर तुम्ही इथं काय करायचंय, थोडंसं किंचित 2 रेषा म्हणजे 1.5 इंच अंतरावरती असं कापड जे आहे ना, जर असेल ना धागा निघणारं, तर तुम्ही तिथून अशा पद्धतीने थोडंसं दुमडून घ्यायचं आहे. दाब टिप टाकून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला. ठीक आहे, पण इथं मी घेतली नाही का तर इथं मला गरज नव्हती. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं टिप मारायची आहे 1.5 इंचावरती. ठीक आहे, आणि नंतरच आपण कंबरपट्टी जोडायची आहे.
पहा अशा पद्धतीने तर कंबरपट्टी आपण जोडून झालेली आहे आपली. आता इथं पलटी करून घ्यायची आहे. अशी पलटी करून घेतल्यावरती हाताने व्यवस्थित त्याला दाब द्या, प्रेस करून घ्या म्हणजे त्याला व्यवस्थित फिनिशिंग येईल. आपलं कापड असं जागेवरती थोडंसं राहील. ठीक आहे, अशा पद्धतीने पुन्हा ते आपल्याला पट्टी आहे ना कंबरपट्टी पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं बोटाने व्यवस्थित दाब उचला आणि त्याच्या खाली कापड ठेवा आणि शिलाई लॉक करून घ्या आणि अशा पद्धतीने इथं टीप व्यवस्थित दाब टीप टाकून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने सरळ व्यवस्थित पणे आपण दाब टिपी ते टाकून घेणार आहोत. पहा व्यवस्थित एका हाताने कापड पकडायचं आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने इथं कापड आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ह्याच्यात आपण हुक लूक पट्टी कशी जॉईन करायची आहे हे देखील पाहिलेलं आहे, पाहणार आहोत आणि पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बाही कशी बसवायची ते सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे, जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. ठीक आहे, आणि आपल्या व्हिडिओ स्किप न करता पहा. पुढे अजूनसुद्धा आपण टिप्स भरपूर पाहणार आहोत. बाहीला गोट कसा बसवायचा हे देखील पाहणार आहोत. पहा अशा पद्धतीने फिनिशिंगने आपली अशी कंबरपट्टीला दाब टीप टाकून झालेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, असं कापड आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि उलट बाजूला आपण ही काय करायचं आहे, पट्टीवरती 5 नंबर टीप घ्यायची आहे आणि त्याच्यावर 5 नंबर म्हणजे मोठी टीप. ठीक आहे, मोठी टीप इथं देऊन घ्यायची आहे कंबरपट्टीला वरच्या साईडला, जेणेकरून इथं आपल्याला हात शिलाई करता येईल. हात शिलाई करायची असते आणि हात शिलाई बिन टीप करता हात शिलाई तुम्हाला करता येणार नाही, कारण की ती कापड असं हलणार आणि हात शिलाईला फिनिशिंग येणार नाही. ह्याच्यामुळे आपण 5 नंबरची टीप इथं टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, नंतर ही आपण हात शिलाई केल्यावरती टीप उसवायची असते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कंबरपट्टी आता आपली बसवून झालेली आहे. टक्ससुद्धा टाकून झालेले आहेत, म्हणजेच हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने फिनिशिंगने आपण कंबरपट्टी बसवली. आता आपण काय करायचं आहे, आता आपण फ्रंट पार्ट ह्याला जोडून घ्यायचा आहे शोल्डरवरती. पहा शोल्डर कशी जोडायची ती. ठीक आहे, आपण फ्रंट पार्ट जोडायचा आहे, त्यासाठी आपण सुलट भाग म्हणजे सरळ भाग आपण आपल्या समोर असा वरती ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती आपण आता फ्रंट पार्ट घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावरती ठेवायचे आहेत. फ्रंट पार्ट ह्याच्यावरती ठेवून व्यवस्थित आपण माप घ्यायचे आहेत. शोल्डर बाही जोडायच्या अगोदर व्यवस्थित माप घ्यायचं आहे आणि नंतरच आपण त्याला हे करणार आहोत, फ्रंट पार्ट आणि बाही जोडणार आहोत. ठीक आहे, उंची बरोबर आहे का फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची हे देखील तपासायचं आहे. बरोबर मुंड्याचं तिथलं बरोबर आहे का ते व्यवस्थित पकडायचं आहे आणि पुढं दोन्ही हुक पट्टी आणि लूक पट्टी त्याची सुद्धा उंची बरोबर आहे का हे सुद्धा बघायचं आहे. जर कमी जास्त असेल तर कट करून व्यवस्थित असं एकसारखं मापाचं करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने शोल्डरवर शोल्डर व्यवस्थित ठेवा, बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट व्यवस्थित ज्या त्या साईडला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही साईडला व्यवस्थित शोल्डरवर शोल्डर ठेवायची. व्यवस्थित पद्धतीने अशी खाली उंची बरोबर आहे का पाहायचं आहे. इथं त्याच्या अगोदर शोल्डर आपण जोडून घ्यायचे आहे. ठीक आहे, म्हणजे शोल्डर जोडल्यामुळे काय होईल, आपल्याला व्यवस्थित त्याचे माप बरोबर आहे का ते घेता येईल. ठीक आहे, पहा इथं आता आपण शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर जोडताना अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे, वरती सोडायचं आहे आणि मग खाली आपल्याला स्टिचिंग करायची आहे म्हणजे टिप मारायची आहे. ठीक आहे, तिथं शिलाई लॉक करायला विसरू नका. शिलाई लॉक नक्की करा. अर्धा इंच अंतर ठेवा आणि शिलाई मारून घ्या. शिलाई लॉक करून घ्या आणि डबल शिलाई इथं टाकून घ्या. ठीक आहे, अर्धा इंच असं पॉईंट घ्यायचे आहेत, अर्धा इंच आणि सरळ इथं आपल्याला शोल्डर जोडून घ्यायची असते. ठीक आहे, डबल टिप शोल्डरला टाका. ओके, ह्याच्यानंतर आपण कटर ब्लाऊजचं पाहणार आहोत. सरळ हा पूर्ण ब्लाऊज झाल्याच्या नंतर मापे सांगितल्याच्या नंतर पूर्ण चार्ट मापांचं सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण कटोरी ब्लाऊजला सुरुवात करणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओसुद्धा पाहायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, आपण भरपूर डिझाईन्स वगैरे सर्व काही आपण बेसिकपासून सर्व शिकणार आहोत. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ आपल्या चॅनल पाहायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय सुद्धा जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला पण शिकता येईल भरपूर काही.
ठीक आहे. आता पहा आपण इथं काय करायचं आहे, इथं आता मापे बघायचे आहेत व्यवस्थित आहेत का. इथं बघा काचपट्टी, हुकपट्टी, लूकपट्टी दोन्हीचे बघा उंची बरोबर आहे का, सरळ ठेवून एकावरती एक पहा. लहान मोठी होती का, तर आपली इथं होती का, तर इथं लहान मोठी आपली इथं होत नाही. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने दोन्ही खाली आणि वरती सुद्धा एकसारखीच समान आलेली आहे. पहा वरती सुद्धा, त्याच्यामुळे इथं आपल्याला कट करायची गरज नाही. जर तुमची खालीवर झाली तर तुम्ही तिथं कट करून एकसारखं मापाचं करून घेऊ शकता. ठीक आहे. तुम्ही नवीन शिकताय म्हटल्यावर तुमच्याकडून थोडं कमी जास्त लहान मोठं होणारच. ठीक आहे. तर तिथं कट करून एकसारखं मापाचं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने पहा इथं उंचीमध्ये आहे का, उंचीसुद्धा एकसारखी आहे. बॅकपार्ट आणि फ्रंट पार्टची सुद्धा उंची एकसारखीच आहे. ठीक आहे. कमी जास्त असेल तर तुम्ही इथं थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि व्यवस्थित इथलं पण माप घ्यायचं आहे. आणि पहा इथं दोन्हीमध्ये मिडलला दोन्ही पार्टचे हुकलूकपट्टी ठेवायची आहे. बॅक पार्टच्या मिडलला एकावर एक आणि कडेला सुद्धा आपली आहे का फिटिंगला कापड किती कमी जास्त पडते ते पाहायचं आहे. पहा इथं बरोबर व्यवस्थित बसत आहे. ह्या साईडला सुद्धा व्यवस्थित बसत आहे. कमी जास्त होत असेल तर 1/4 माप टाका आणि त्याच्यावर 1.5 इंची शिलाई मार्जिन घ्या आणि पहा कापड किती जास्त एक्स्ट्राचं आहे. ते एक्स्ट्राचं असेल तर तिथून कट करून घ्या सरळ वरती. ठीक आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत तर आपलं झालेलं आहे. पहा इथं मुंड्यामध्ये कमी जास्त कापड पडतंय का, इथं सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे. इथं पण व्यवस्थित परफेक्ट आहे. जर खालीवर मुंडा झाला असेल तर कात्रीने कट करून घ्या, एकसारखं दोन्हीचं माप करून घ्या. त्याच्यामुळे तुमची बाही व्यवस्थित तुम्हाला जोडता येईल आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येईल आणि फिटिंग लाईनसुद्धा व्यवस्थित येईल. नाही तर मुंडा कमी जास्त असेल आणि बाही तशीच जोडली तर तुमची फिटिंग लाईन सरळ येत नाही आणि काकेत चुना वगैरे येतो. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपण ह्याला बाही बसवून घ्यायची आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला गोटपट्टी बसवून घ्यायची आहे. इथं पहा इथं 1/4 आपण माप घ्यायचं आहे. 1/4 छातीचं किती आणि त्याच्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड करून पहा पूर्ण इथं छाती भरती का पाहायचं आहे. तर इथं पूर्ण माप छातीचं भरत आहे. म्हणजे ही आपली पूर्णपणे ब्लाऊज केलेली फिटिंग बरोबर, फिटिंग म्हणजे स्टिचिंग आत्तापर्यंतची बरोबर आहे. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपला इथं आपण मापे घेऊन झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आता फिटिंग टाकताना आपल्याला इथली मापं पुन्हा व्यवस्थित चेक करायची गरजच नाही. ठीक आहे. गोटपट्टी बसवायची आणि बाही बसवायची आणि फिटिंग टाकायची. ठीक आहे. हे पहा आपण पुढे आता बघणारच आहोत. इथं आपण 1.5 इंचाची आपण इथं क्रॉसपट्टी घेतलेली आहे गोट बसवण्यासाठी. क्रॉसपट्ट्या कशा काढायच्या गोट बसवण्यासाठी, जेणेकरून आपला गोट पलटी पडू नये, गोट व्यवस्थित यावा, फुगीर यावा. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण क्रॉसपट्ट्या कशा काढायच्या आहेत तिरक्या पद्धतीने, ते हा ब्लाऊज कटिंग करतानाचा व्हिडिओ पहा, त्याच्यात तुम्हाला पाहिलं नसेल तर नक्की समजून येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने क्रॉसपट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. 1.25 इंचच्या काढून घेतलेल्या आहेत क्रॉसपट्ट्या. तुम्ही नवीन शिकत असाल तर 1.25 ऐवजी 1.5 इंचाची क्रॉसपट्टी काढून घ्या. ठीक आहे. रुंदीला 1.5 इंच, जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी जोडता येईल. जशी तुम्हाला प्रॅक्टिस येईल तसं तुम्ही छोट्या गोटमध्ये तुम्ही 1.25 इंचाच्या पट्टीवरती तुम्ही क्रॉसपट्टी जोडू शकता, गोटची पायपिंग करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन्ही आपण काय करायचे आहे, 2 घ्यायचे आहेत भाग आपल्याला, कारण तेवढी क्रॉसपट्टी आपल्याला पुरणार नाही. त्याच्यामुळे 2 एकाखाली एक घ्यायचे आहेत आणि इथं अशी जॉईंट करून घ्यायची आहे, जेणेकरून क्रॉसपट्टीला कापड आपलं वाढेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथं जॉईंट मारून घेतलं आहे आणि राहिलेलं कापड इथं सरळ कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. ठीक आहे. अशा ह्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येते डोक्याचं हात. पहा अशा पद्धतीने आपली मोठी अशी क्रॉसपट्टी झालेली आहे गोट पायपिंग करण्यासाठी. पहा आता इथं आपण ह्या ब्लाऊजच्या गळ्याला जी आपली हुकलूकपट्टी आहे तिथून आपण दोन्हीपैकी एका साईडने आपण बसवायला सुरुवात करायची आहे. कुठून सुरुवातीला आपण जिथं हुक बसवतो तिथं जी लूकपट्टी असते त्या लूकपट्टीपासून सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही क्रॉसपट्टी फोल्ड करून घ्यायची आहे बोटाच्या चिमटीने आणि ते टोक आपल्याला इथं ठेवायचं आहे सुरुवातीला आणि थोडंसं 1/5 इंच थोडंसं पुढंच ठेवायचं आहे, 1/2 ते अर्धा इंच अशा पद्धतीने पुढंच ठेवायचं आहे आणि ते पुढं ठेवून असं बोटाच्या चिमटीने पकडायचं आहे, पुढं ठेवून व्यवस्थित एकावर एक आणि ते पुढं ठेवून अशा पद्धतीने असे बोटाने दोन्ही पकडायचे आहे आणि ते एका बोटाने अशा पद्धतीने जे आहे ना
ते आतल्या साईडला अशा पद्धतीने दुमडून आपल्याला घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला इथं पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला इथं व्यवस्थित टीप टाकत जायची आहे. पहा कशा पद्धतीने पुढे ते गोट कसा बसवायचा ते पहा. अशा पद्धतीने चिमटी तशीच धरायची आहे, चिमटीत कापड, आणि आपण सुरुवातीला लॉक करायची आहे फिटिंग टीप आपली. आणि पहा एका हाताने आपल्याला 2 तसेच धरायचे आहे क्रॉसपट्टी जोडताना क्रॉसपट्टीला ताण द्या, जेणेकरून तुमचा गोट असा पलटी उलटा पडत नाही. ठीक आहे, एका हाताने आपल्याला क्रॉसपट्टी पकडायची आहे आणि एका हाताने आपल्याला खालचं कापड पकडायचं आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने टीप आपल्याला पाव इंचावरती मारत जायचं आहे. पहा अशा पद्धतीने गोटला ताण द्या, फक्त खालच्या कापडाला ताण देऊ नका. क्रॉसपट्टीलाच फक्त ताण द्या, खालच्या कापडाला ताण आपल्याला द्यायचा नाही. फक्त वरच्या ह्याला ताण देत आपल्याला इथं पाव इंचावर अंतरावरती इथं टीप मारून आपल्याला घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने तुम्ही गोट बसवायला तुम्हाला सुरुवातीला जरा व्यवस्थित येणार नाही. जशी तुमची प्रॅक्टिस होईल हळूहळू तसा तुम्हाला गोट व्यवस्थित पद्धतीने बसवता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने आपल्याला क्रॉसपट्टी व्यवस्थित धरायची आहे, पकडायची आहे. ताण हळू थोडा ताण देत चालायचं आहे त्या क्रॉसपट्टीला, जास्त ताण देऊ नका. ठीक आहे, त्याच्यामुळे धागा तुटण्याची शक्यता आहे. ठीक आहे, नॉर्मल त्याला ताण द्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही कापड पकडा आणि व्यवस्थित असं टीप मारत चला. मी इथं व्हिडिओ जरा स्किप करते, गोट पूर्ण बसवेपर्यंत आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथं गोट क्रॉसपट्टी आपण गळ्याला बसवून घ्यायची आहे. लक्षात घ्या, इथं आपण आता शेवटपर्यंत टीप मारत आलेलो आहेत. आता इथं काय करायचं आहे, इथं जिथं आपला गळ्याला आता गोट संपत आहे क्रॉसपट्टी बसवण्याची हे, तिथं आपल्याला काय करायचं आहे, लास्टला एंडला थोडं अर्धा इंच अंतर ठेवून कापड आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि इथं पहा आता फिनिशिंगने आपण इथं कसं क्रॉसपट्टीला आपण हे करणार आहोत ते पहा अशा पद्धतीने. ठीक आहे, अर्धा इंच अंतर जास्त ठेवून कट केलं. आता ते काय करायचं आहे, कापड आतल्या साईडला आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने बोटाने धरून आतल्या साईडला कापड आपल्याला पहा इथं थोडंसं कॅमेऱ्याजवळ करते, आणि अशा आतल्या पद्धतीने ते कापड आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. आणि ते दुमडून घेतल्यामुळे आपल्याला इथं गोटला फिनिशिंग व्यवस्थित येईल, धागे तिथले निसटणार नाहीत आपले. ठीक आहे, अशा पद्धतीने बोटाने ते आतल्या साईडला कापड सरकवायचं आहे, जेणेकरून ती क्रॉसपट्टीमध्ये आतल्या साईडला ते पूर्णपणे ते कापड जाईल. ठीक आहे, आणि धागा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने नंतर कट करून घ्यायचा आहे. धागे कट करताना जास्त धागे कापडाला ठेवू नका, त्याच्यामुळे खराब येईल त्याचं. ठीक आहे, फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही. धागा कट करताना व्यवस्थित करा, जास्त धागे ठेवू नका. पहा अशा पद्धतीने इथं आपण फिनिशिंगने गोटला एंडिंग टीप टाकलेली आहे, आणि इथं टीप लॉक करून घ्या, विसरू नका, जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही. पहा अशा पद्धतीने आपण इथं आता गोट बसवलेला आहे. पहा आता आपण ह्याला काय करायचं आहे, पूर्ण पद्धतीने गोट कसा बसवलाय पहा. आणि आता आपण ह्याला काय करायचं आहे, कात्रीने ह्याला कट्स मारायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स मारून घ्या. त्यांनी ते आपले ते धागा स्टिचिंग केलेली टीप मारलेली त्या कात्रीने कट होणार नाही याची काळजी नक्की घ्या. छोटे छोटे कट मारायचे आहेत, त्या टिपेपर्यंत कट मारू नका, थोडंसं किंचित अंतर टिपेपासून ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीने सगळीकडे कट मारून आपल्याला घ्यायचे आहेत, एक एक इंचाच्या अंतरावरती. पहा अशा पद्धतीने, जेणेकरून आपण ती पलटी करून गोट टाकायला सुरुवात केली आणि गोट टाकून घेतला की आपला गोट उलटा पडणार नाही, असा चपटा होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे कट्स मारून घ्यायचे असतात, त्याच्यामुळे आपल्या गळ्याचा आकार पण व्यवस्थित पद्धतीने देता आपल्याला येतो आणि दिसताना पण गळा व्यवस्थित दिसतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं की व्यवस्थित कट मारताना व्यवस्थित कट मारून घ्या व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा नक्की, आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरात लवकर लाईव्ह येणार आहोत, आणि काही समस्या असतील तर त्यामध्ये आपण पूर्णपणे पाहणार आहोत, सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनेलला नक्की जॉईन व्हा आणि डेली व्हिडिओ पाहत चला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथं कट्स
टाकून घेतलेले आहेत पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला इथं पूर्णपणे इथं कट मारून घेतल्यानंतर आपण इथं ती क्रॉसपट्टी जी आहे ना ती आपल्याला पलटी करून घ्यायची आहे पूर्णपणे. ठीक आहे, इथं ही क्रॉसपट्टी आहे ना ती पूर्णपणे आपल्याला काय करायचे आहे, ताण देऊन बसवायची आहे. लूज जर बसवली ना तर गोट आपला उलटा पडणार. ठीक आहे, अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी जी आहे ना ती पलटी करून घ्या अशा पद्धतीने. ठीक आहे, इथं त्याच्यामुळे आपले पहा इथं कधी फिनिशिंगने आपला गोट इथं बस गोटची पायपिंग इथं आलेली आहे. ठीक आहे, जिथं आपला गळा आहे तिथे हुक लूक बसवतो तिथे अशा पद्धतीने व्यवस्थित आतल्या साईडला दुमडून घ्या. ठीक आहे, ह्याच्यामुळे कसं काय होईल, व्यवस्थित फिनिशिंग त्या गोटला येईल. पहा अशा पद्धतीने. पहा इथं धागे निघतात आहे का, नाही, पूर्णपणे सर्व आपलं कापड जे आहे ना ते आतमध्ये गेलेलं आहे. ठीक आहे, आणि जी मधली खाच आहे ना आता तिथे खाच दिसते ना मध्ये, त्या खाचेमध्ये आपल्याला टीप मारत जायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने. गोट तुम्हाला लगेच जमणार नाही. गोट हे करायची, गोटची पायपिंग करायची प्रॅक्टिस नक्की तुम्ही जास्त करा एक्स्ट्राची, त्याच्यामुळे तुम्हाला ते हळूहळू जमेल. ठीक आहे, अशा पद्धतीने टिप शिलाई लॉक करून घ्या. टिप लॉक करायला विसरू नका. ठीक आहे, नाही तर तुमची शिलाई पूर्ण उसवत जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने एका हाताने कापड धरायचं आहे आणि एका हाताने ती पलटी केलेली क्रॉसपट्टी आहे ना ती एका हाताने पकडायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन्ही चिमटीमध्ये ते कापड पकडायचं आहे लूजमध्ये आणि ते आपल्याला आता टीप मिळतो त्या खाचेमध्ये आपल्याला सरळ अशी व्यवस्थित टीप टाकत जायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, जास्त पण कापडाला ताण देऊ नका, त्याच्यामुळे काय होईल, व्यवस्थित ते कापड असं खेचल्यासारखं होईल. त्याच्यामुळे नॉर्मल असं त्याला ताण द्या आणि व्यवस्थित पद्धतीने ह्या खाचेमध्ये आपण टीप मारत जायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत तर पहा. व्हिडिओ कोणाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा नक्की, आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, पहा अजून तुम्हाला भरभरून ह्यातून पुढे आपण सर्व काही घेणार आहोत, शिकणार आहोत. ठीक आहे, फ्री ऑनलाईन शिलाई क्लास, फ्री ऑनलाईन फॅशन डिझायनिंग क्लास कोर्स आपण सुरू केलेला आहे. ठीक आहे, तर पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच व्हिडिओ आपले जाऊन पहा. ओके, इथपर्यंत आपण आता हे काय करायचं आहे, ही क्रॉसपट्टी व्यवस्थितपणे आपण इथं हे खाचेमध्ये टीप टाकत जायची आहे व्यवस्थित पद्धतीने. पहा इथं कशी व्यवस्थित फिनिशिंग येत आहे आपली इथं, त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थितपणे इथं खाचेमध्ये टीप टाकत चला. तुम्ही नवीन शिकताय म्हटल्या थोडी तुमची टीप इकडे तिकडे जाणार, वरती येणार, खाली जाणार. ठीक आहे, सरळ नाही येणार, पण जशी प्रॅक्टिस तुम्ही करताना तशी तुमची टीप हळूहळू गोट पायपिंग बसवताना नक्की येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता व्हिडिओ मी इथं थोडासा थांबवला होता, जास्त व्हिडिओ आपल्याला लांब होईल. पहा इथं मी गोट बसवत आलेली आहे. अशा पद्धतीने हे कापड जे आहे ना पुन्हा राहिलेलं ते आतल्या साईडला हे करायचं आहे बोटाने, आणि आतल्या साईडला कापड घेऊन ती क्रॉसपट्टी आतल्या साईडला दुमडायची आहे अशा पद्धतीने एंडला. ठीक आहे, आणि आता आपल्याला इथं डबल टिप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि डबल टिप टाकून घेतल्यानंतर इथं धागा व्यवस्थित कट करा. ठीक आहे, धागे जास्त ठेवू नका, त्याच्यामुळे ते खराब दिसतं, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, दिसत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण गोटची पायपिंग बसवून घेतलेली आहे. पहा कसं व्यवस्थित फिनिशिंगने आपली गोटची पायपिंग आलेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढं बाही कशी जोडायची आहे हे व्यवस्थित पाहणार. पहा इथं खाचेमध्ये कशी व्यवस्थित आपली बरोबर टीप आलेली आहे. अशा पद्धतीने तुमची पण टीप खाचेमध्ये देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तेव्हाच गोट आपला व्यवस्थित फुगीर आणि असा गच्च भरलेला परफेक्ट असा येतो. ठीक आहे, आणि व्यवस्थित गळ्याबरोबर बसतो, असा उचलत नाही. ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे, इथं बरोबर आपण मधल्या बाजूला शोल्डरवरती आपण बाही बसवायला सुरुवात करणार आहोत. बाही स्टार्टिंगला कधी बसवायची नाही, नवीन शिकत आहात तेव्हा तर बाही स्टार्टिंगपासून सुरुवात करू नका बसवायला. मध्ये जे आपण कट्स घेतलेला आहे ना बाहीचा, तिथून तो कट आपण शोल्डरवरती ठेवून बाही जोडणार आहोत. बाही जोडताना मधून सुरुवात करायची आहे. ठीक आहे, इथं हा कट घेतला आहे ना तो शोल्डरवरती असा ठेवायचा आहे बरोबर, आणि पहा इथं बाहीला आपण जे खाली फोल्ड करणार आहोत ना तिथं थोडंसं पाव इंचावरती वरती फोल्ड करायचं आहे
कापड आणि तिथं आपण दाब टीप टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आपण इथं गोटला बाहेरला तिथं कापड दुमडले तिथं दाब टीप टाकून घेणार आहोत. ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने एकसारखंच अंतर धरा. टीप टाकताना कमी जास्त कापड घेऊ नका, त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, कापड कमी जास्त होतं. ठीक आहे. जोडताना फिटिंग टाकताना. ठीक आहे. आता पहा इथं 1 इंचाचं अंतर आपण एक्स्ट्रा घेतलं होतं विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजला, ते आपण 1 इंच वरती दुमडून घ्यायचं आहे आणि तिथं आपल्याला 5 नंबरची टीप इथं टाकायची आहे. ठीक आहे. आणि इथं 5 नंबरच्या टिपेवरती आपल्याला नंतर हात शिलाई करायची असते. जेव्हा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज असतो तेव्हा. अस्तरचा ब्लाऊज असेल तर गरज पडत नाही. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने डबल टिप टाकायची आहे. 5 नंबरची टिप इथे टाकून घ्या. अशा पद्धतीने आपण बाही इथं आता जोडणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला हिथली आपल्याला टिप टाकून घ्यायची असती, बाही दुमडून घ्यायची असती. पहा. ठीक आहे. असं जिथं आपण उलट बाजूला आपण क्रॉस सगळीकडे केलेलं होतं ते लक्षात घ्यायचं आहे. ते क्रॉस आपल्या उलट बाजू कुठली, सुलट बाजू कुठली हे व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे आणि मग बाही बसवायची आहे. नाहीतर काय होतं, बाही कधी ह्या बाजूची बाही राईट बाजूची बाही लेफ्ट बाजूला बसवली जाते आणि लेफ्ट बाजूची बाही राईट साईडला बसवली जाते, असं सुद्धा होतं. त्याच्यामुळे क्रॉस व्यवस्थित आपण तिथं टिक केलेलं लक्षात घ्या. ठीक आहे. इथं पहा मुंड्यामध्ये आपण शोल्डरवरती शोल्डर व्यवस्थित ठेवायची आहे. जिथं खोल मुंडा आहे तिथं खोल आपल्या बाहीचा आकार जोडायचा आहे. ठीक आहे. म्हणजे पुढच्या साईडला जिथं खोल बाहीचा आकार आहे तो पुढच्या साईडला जोडायचा आहे. ठीक आहे. आणि जोडायचा आहे. ठीक आहे. ही बाही पहा इथं आपण जोडून घेणार आहोत आणि जोडून इथं बाही पलटी करून घेणार आहोत. ठीक आहे. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते, जी का आपण खाच घेतलेली आहे बाहीवरती मिडलला, ती खाच बरोबर आपल्याला शोल्डरवरती ठेवायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता ही बाही आहे, बाहीवरती बाही पहा दोन्ही साईडला अशी बाही आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. बाहीचे टोक आणि व्यवस्थित मिडल पॉईंट आपण व्यवस्थित पकडायचा आहे आणि इथं पाहायचं आहे. पहा इथं प्रत्येक वेळेस बाही जोडताना असं पहा, हे पाहिलं नाही तर बाही तुमची बसवताना चुकणार. ठीक आहे. अशा पद्धतीने पुढची बाजू मागे, मागची बाजू पुढे होणार. पहा इथं खोलगट बाजू आहे ना, ती पुढच्या साईडला जोडायची असते फ्रंटला, आणि जी वरचा भाग असतो ना उतळ, तो बाहीचा बॅक साईडला जोडायचा असतो. पहा इथं आपण पाहून घेतलेलं आहे बॅक खोलगट बाजू कोणती आणि उथळ बाजू कोणती ती. आता पाहून घेतलेलं आहे. तर खोलगट बाजू आपल्याला काय करायची आहे, पुढच्या बाजूला फ्रंट पार्टला जोडायची असते. ठीक आहे. हे अगोदर बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही हे जर बघितलं नाही खोलगट बाजू कोणती, उथळ बाजू कोणती, तर तुमचं काय होणार आहे की बाही जोडल्यानंतर तुम्हाला ती बाही व्यवस्थित वाटणार नाही आणि काहीतरी चुकल्यासारखं वाटणार आणि बाही पुन्हा तुम्हाला ती उसवावी लागणार आहे. पहा इथं उलट कापड घ्यायचं आहे आपल्यासमोर आणि सुलट बाजू आतल्या साईडला करायची आहे बाही जोडताना. ठीक आहे. आणि आपल्याला ही खाच आपल्याला बरोबर त्या शोल्डरवरती ठेवून आपल्याला आता बाही बसवायला सुरुवात करायची आहे. ही टिप्स विसरू नका. डायरेक्ट बाही बसवायला कधीही जायची नाही. बाही नेहमी मधूनच बसवा. ठीक आहे. म्हणजे बाही तुम्हाला व्यवस्थित तुमचा बाही परफेक्ट बसवली जाईल. ठीक आहे. इथं सुरुवात करायची बाहीला टिप मारताना अर्धा इंचावरती अंतर ठेवा. पाऊण किंवा अर्धा इंचावरती आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे. बाही बसवताना बाहीला किंवा खालच्या कपड्याला अजिबात थोडासुद्धा ताण देऊ नका. फक्त व्यवस्थित हातात पकडा. एका हाताने बाही पकडा आणि एका हाताने खालचे कापड असे हळूहळू थोडे सरकवत जायचे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपण इथं बाही बसवून घेणार आहोत. ही फ्रंटची बाजू आहे बाहीची, ती आपण बसवलेली आहे. लक्षात ठेवा, अजून एकदा सांगते, जी खोलगट बाजू असते बाहीची ती फ्रंटला बसवायची असते आणि जी उथळ बाजू असते म्हणजे खोलगट नसलेली बाजू ती बॅकला बसवायची असते. पहा इथं बाही आपली बरोबर परफेक्ट पुरत आहे. ठीक आहे. म्हणजे इथं बाहीचं आपली जे माप होतं, बाहीची घडी घेतलेली आपण होती ती परफेक्ट होती. ठीक आहे. अशा पद्धतीने बाही आपली इथं पुरलेली आहे. बरोबर परफेक्ट अशी बाही आपली बसलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पलीकडची म्हणजे त्या साईडची बाजू आता बाहीची बसून घ्यायची आहे. ठीक आहे. आता यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हे व्यवस्थित असं पद्धतीने कापड पलटी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने कापड पलटी करून आपल्याला आता इथं बाही बसवून घ्यायची आहे. ठीक आहे. आपण इथं आता बाही बसवलेली आहे.
ठीक आहे. जिथं मिडलला आपण सुरुवात केलेली होती बाहीला, ठीक आहे, तिथूनच पुन्हा आपल्याला इथं सुद्धा तिथूनच सुरुवात करायची आहे बाही जोडताना. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ही बाही जोडत जायचं आहे. ठीक आहे, बाही जोडताना ताण देऊ नका. खालच्या पण कापडाला ताण आपल्याला अजिबात द्यायचा नाही आणि वरच्या पण कापडाला आपल्याला ताण अजिबात द्यायचा नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, खूप व्यवस्थित अशा पद्धतीने कापड पकडा. सेम अंतरावर टीप टाकताना टाका. कमी जास्त अंतर करून असे टीप टाकू नका. तुम्ही कमी जास्त अंतर करून टीप टाकत गेला तर मग व्यवस्थित बाही बसणार नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये वाटणार नाही बाही. ठीक आहे, व्यवस्थित पाव किंवा अर्धा इंच कुठलं पकडलं असेल तुम्ही तेवढ्या इंचा मापाच्या अंतरावरती टीप टाकत चला. ठीक आहे, जास्त पण कमी अंतर टीप टाकताना ठेवू नका, त्याच्यामुळे आपले कापड हे फिसकटण्याची शक्यता असते. पहा, अशा पद्धतीने आपण इथं आता बाही आपण इथं सुद्धा बॅक पार्टला जोडून घेतलेली आहे. लास्टला फिनिशिंग आपल्याला व्यवस्थित डबल टिप टाकायची आहे, म्हणजे शिलाई लॉक करायची आहे. शिलाई लॉक करायला विसरू नका, शिलाई स्टार्ट करताना आणि एंड करताना सुद्धा. पहा, अशा पद्धतीने आता इथं पुन्हा आपल्याला ह्या बाहीवरच्या टिपवरती आपल्याला पुन्हा एकदा डबल टिप टाकून घ्यायची आहे. पहा, इथं व्यवस्थित शटल उचलायचं आहे, व्यवस्थित दाब आणि आपल्याला इथं डबल टिप टाकून घ्यायची आहे पुन्हा एकदा. ठीक आहे, आणि डबल टिप टाकताना खालीवर ती बघा, पहा कापड कधी कधी येतं आणि मग ती व्यवस्थित आपल्याला दिसत नाही आणि नंतर बाही आपल्याला डबल टिप टाकल्यानंतर आपल्याला समजून येतं. त्याच्यामुळे खाली कापड त्याचं येत आहे का ब्लाऊजचं ते पाहायचं आहे, नाहीतर तुम्हाला पुन्हा ते उसवायला लागणार. शिलाई आपल्याला पुन्हा ती काढायला लागणार. ठीक आहे, अशा पद्धतीने डबल टिप आपली टाकून झालेली आहे. पहा, अशा पद्धतीने. आणि इथे एक्स्ट्राचे जे धागे दोरे असतात ना राहिलेले, ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण हे धागे असे दिसले तर व्यवस्थित ती फिनिशिंग येत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण बाही पलटी करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपली बाही आपल्याला बसलेली व्यवस्थितपणे दिसेल. पहा, इथं कुठंही थोडंसं फुगा चुना आलेला आपल्याला दिसत नाही, याचा अर्थ आपली बाही व्यवस्थित अशी परफेक्ट बसलेली आहे. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या साईडला बाही बसवणार आहोत, तर ती बाही मी बसवून घेतलेली आहे, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. ह्याच्याने मी बाही अशी व्यवस्थित पद्धतीने बसवून घेतलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे ब्लाऊज सरळ करून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने फिटिंग टाकायची आहे. ठीक आहे, फिटिंग लाईन सरळ न येण्याची कारणे भरपूर आहेत. ठीक आहे, भरपूर कारणे आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये सांगूच किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नंतर त्याच्यावरती पण एक व्हिडिओ नक्की करेल. ठीक आहे, आता इथं फिटिंग लाईन आपल्याला टाकायचं आहे आणि फिटिंग लाईन टाकताना आपल्याला कमी जास्त कापड कमरेचं छातीचं बघायचं असतं, ते आपण मगाशी बघितलेलंच आहे. ठीक आहे, पहा, इथं 1/4 छाती टाकायची. ते माप टाकताना 1/4 छातीचा जी 1/4 छाती आलेली असते आपली मेन ना, तीच टाकायची असते. इथं आता शिलाई मार्जिंग ॲड करायची नसती फिटिंग टाकताना. ठीक आहे, पहा, इथं दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून घ्यायचं आहेत अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला पूर्णपणे सरळ टिप मारून घ्यायची आहे. एकावर एक बाहीचं कापड ठेवा व्यवस्थित पद्धतीने आणि शिलाई टिप टाकताना शिलाई लॉक करा व्यवस्थित पद्धतीने आणि खाली कमरेपर्यंत सरळ टिप इथं मारून घ्यायची असते. इथं पाव इंचावरती अंतर ठेवा, जास्त अंतर इथं टिप मारताना ठेवू नका, नाहीतर तुम्हाला व्यवस्थित मार्जिंगमध्ये कापड कमी पडेल. ठीक आहे, अशा पद्धतीने सरळ एकावर एक कापड फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट पकडून आपल्याला इथं सरळ टिप मारून घ्यायची आहे. शिलाई लॉक करायला विसरू नका. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं कटरने धागा कट करून घ्या. पहा, इथं व्यवस्थित आपले इथं उंची वगैरे सर्व व्यवस्थित बसत आहे, पुरत आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, आता अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला जी उलट बाजू आहे ती आतल्या साईडला घालवायची आहे, सुलट बाजू आहे ती वरती करायची आहे आणि ही पार्ट जोडायचा आहे. धागे दोरे जे काय असतील एक्स्ट्राचे ते कट करून टाका, त्याच्यामुळे काय होईल, व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही. बाहेर धागे असे निसटले तर मग व्यवस्थित वाटत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही टिपा मारताना स्टिच करतानाच व्यवस्थित पद्धतीने तुम्ही धागे कट करत चला. ठीक आहे, पहा, अशा पद्धतीने आता पुन्हा ते आपल्याला उलट करून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि त्याच्यावरती पुन्हा टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला फिटिंगवरती. ठीक आहे, पहा, अशा पद्धतीने टिप टाकून
घ्या आणि तिकडे दाबटीप टाकून आपण घेतली आहे. आता इकडे आपण पुन्हा त्याच पद्धतीने आपण फ्रंट पार्ट बॅक पार्टवरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचे आहेत पाव इंचाच्या अंतरावरती. ठीक आहे, आपण इथं जॉईंट करून घेऊया आणि नंतर आपण फिटिंगचे आपण आता पॉईंट घेणार आहोत. ठीक आहे, फिटिंग लाईन टाकणार आहोत. फिटिंग लाईन कशी टाकायची ते पण पहा व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, पहा इथं व्यवस्थित पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट जॉईन करून घेतलेले आहेत. व्यवस्थित पद्धतीने कापड इथं कात्रीने इकडे तिकडे फिरला असेल, एखादा एक्स्ट्राचं थोडं कापड राहिलं असेल तर तिथलं कट करून घ्या व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित आपण कट करून घेतलं आहे. आता ती कापड आपल्याला उलटी करायचं आहे, म्हणजे ब्लाऊज उलटा करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आणि उलटा ब्लाऊज करून त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे, दाबटीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने. इथं आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, आता दाबटीप आपण इथं टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला इथं बरोबर 1/4 छाती 1/4 कंबर आणि दंडगेर जे आहे ना आपला तो दंडगेर टाकायचा आहे. दंडगेर हाफ दंडगेर इथं टाकायचा असतो. ठीक आहे, पहा इथं माप कसं टाकायचं आहे. इथं आपली जी हुक लूकपट्टी आहे, जी आपण जिथं आपण हुक अडकवतो ती झाली लूकपट्टी. ठीक आहे, आणि इथं दंडगेर टाकायचा आहे. दंडगेर व हाफ दंडगेर टाकायचा आपल्याला आहे आणि सरळ हे पॉईंट सगळे घेऊन तिथं सरळ फिटिंग लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. ठीक आहे, आता पहा इथं आपण माप कसे टाकायचं आहे. माप टाकताना पण एक ट्रिक आहे, एक टिप आहे महत्त्वाची. इथं पहा आपण जे हुक अडकवतो की नाही ते हुक अडकवतो तिथलं आपण माप तिथून घ्यायचं नसतं. ठीक आहे, अशा पद्धतीने माप घ्यायचं असतं. जिथं हुक आपण बसवतो ना तिथं सुरुवातीपासून माप घ्यायचं असतं. ही आहे हुकपट्टी, म्हणून हुकपट्टीवरती सुरुवातीपासून आपण टोकापासून आपल्याला माप घ्यायचं असतं 1/4 छातीचं. ठीक आहे, आणि 1/4 कंबरचं सुद्धा आपण इथं दोन्ही पॉईंट घेतलेले आहेत. मग आणि इथं दंडगेर सुद्धा आपण 5.5 इंचाचा आपण घेणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने दंडगेरचा पॉईंट मिळाला आपल्याला, छातीचा पॉईंट मिळाला आणि कमरेचा सुद्धा पॉईंट मिळाला आहे आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने आता ही आपल्याला इथं लाईन आपल्याला तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि ह्या जॉईन करून ही जी आपली फिटिंग लाईन होत आहे आणि ह्या फिटिंग लाईनवरतीच आपल्याला फिटिंगची टिप टाकायची आहे. पहा अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतलेलं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही पट्टी वापरू शकता, शक्यतो पट्टीच वापरा. टिपनी तुम्हाला व्यवस्थित नाही येणार सुरुवातीला, नवीन असाल तर व्यवस्थित रेष आखून घेता, त्याच्यामुळे स्केल वापरू शकता. पहा इथं त्या आखलेल्या ह्याच्या सरळ लाईनवरतीच आपल्याला इथं व्यवस्थित पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे. पहा इथं फिटिंग लाईन कशी आपली व्यवस्थित परफेक्ट सरळ अशी आलेली आहे. आणि जेव्हा फिटिंग लाईन आपली सरळ परफेक्ट येते तेव्हाच आपला फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसतो, कुठेही फुगा वगैरे येत नाही. अशा पद्धतीने इथं शेजारी पाव इंचा अंतरावर 2-4 टिपा आपल्याला टाकून घ्यायच्या असतात, त्या टिपेच्या बाहेर. ठीक आहे, जिथं आपलं शिलाई मार्जिंग आहे तिथे. ठीक आहे, अशा पद्धतीने टिपा आपल्याला 2-4 इथं मारून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने धागा कट करून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पहा इथे धागे राहिलेले, इथं धागे कट करून घ्यायचे आहेत. पहा आता आपल्याला दुसऱ्या साईडला फिटिंग टाकून घ्यायची आहे. हे धागे कट करा, धागे कट करायला विसरू नका, त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग वाटत नाही. पहा ह्या साईडला तर आपली फिटिंग टाकून झालेली आहे. इथं पण आपण टिप शेजारी टाकून घ्यायची आहे, 4 ते 5 टिपा टाका. ठीक आहे, अशा पद्धतीने आता ही आपली व्यवस्थित फिटिंग लाईन कशी येत आहे, सरळ आलेली आहे. जर फिटिंग लाईन तिरकी आली तर व्यवस्थित तुमचं ब्लाऊज बसणार नाही, फिटिंग चुकली अशी समजायची. ठीक आहे, आता इथं पण फिटिंग आपण टाकून घ्यायची आहे. इथं पहा एक इथं सांगते, इथं जिथं आपण हुक बसवतो ना, अडकवतो ना, ती असती लूकपट्टी. ही आहे आपली लूकपट्टी. ठीक आहे, त्याच्यामुळे फिटिंग टाकताना आपल्याला लूकपट्टीच्या बाहेरून टाकायची आहे, लूकपट्टीपासून टाकायची नाही. पहा इथून आपल्याला टाकायची असते इथं. ठीक आहे, 1/4 कंबर इथून टाकायची असते. पुढं अर्धा इंच जे लूकपट्टीचं सोडायचं असतं. ठीक आहे,
पहा 7.5 इंच कंबर आहे, 1/4 कंबर आणि इथं 1/4 छाती आपली ही 9 इंचाची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने कंबरेचा आणि छातीचे पॉईंट आपल्याला इथं घ्यायचे आहे. ठीक आहे, ते पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. आपला हाफ दंडघेर किती आहे 5.5, तर 5.5चा इथं दंडघेर आपल्याला हाफ टाकायचा आहे आणि हे तिन्ही पॉईंट जे आहेत ना आपल्याला इथं व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, ही झाली आपली फिटिंग लाईन आणि त्या जॉईन केलेल्यावरती आपण टिप टाकून घ्यायची आहे बरोबर. ठीक आहे, सरळ ही फिटिंग लाईन आपली इथं सुद्धा आपली सरळ आलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला त्या फिटिंग लाईनच्या कडेने 2 ते 4 टिपा टाकून घ्यायच्या आहेत पाव इंचाच्या अंतरावरती, जेणेकरून आपल्याला पुढे मागे ब्लाऊज उसवायचा म्हटला तर उसवता येईल. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपला इथं ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे. फोटो ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण ह्याच्यानंतर आपण कुठल्या ब्लाऊजला कुठली मापे टाकायची आहेत ती तुम्हाला मापांचा चार्ट सांगणार आहे आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ हुक पट्टी कशी बसवायची हे करूया. त्याचबरोबर आपण नंतर कटोरी ब्लाऊजला आपण कटिंग स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. पहा अशा पद्धतीने आपली फिटिंग लाईन व्यवस्थित परफेक्ट आलेली आहे. व्यवस्थित पद्धतीने आपला ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. फोर्टक्स ब्लाऊजची स्टिचिंग आपली इथं संपलेली आहे. पहा इथं फुगा कुठेही आलेला दिसत नाही, याचा अर्थ आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित असा बसणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने इथंच आपला व्हिडिओ आजचा संपत आहे. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्टेपनुसार आणि सर्व काही आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन पार्ट सोबत सहित कसा व्यवस्थित असा आलेला आहे. इथं आपल्याला हातशिलाई करायची असते. हातशिलाई सुद्धा तुम्हाला करायची